समाजामध्ये एखादा प्रामाणिक निर्णय घ्यायचा किंवा धडाडीचे खरे निर्णय घ्यायचं म्हटलं की त्या अधिकाऱ्याच्या बदल्या या ठरलेल्याच असतात। त्याचप्रमाणे 2005 ला पासआउट झालेले माननीय अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही आता बघितलं तर चर्चेत नाव आहे त्याच अधिकाऱ्याचं। तो अधिकारी प्रत्येक जनतेसाठी, प्रत्येक जनतेतील तळागाळातील जनता आहे त्यांच्यासाठी काम करणारा अधिकारी आहे आणि प्रत्येक निर्णय हा प्रामाणिकपणे घेत आहे। तर त्यांच्या बदल्या या ठरलेल्याच आहेत। बापरे, तुकाराम मुंडे यांच्या बदल्यांचा इतिहास बघितला तर त्यांना पदावर येऊन जेवढी वर्षे झालेली नाही तेवढ्या वेळा त्याच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। काय वेळा तर त्यांना पदावर चढण्या अगोदरच त्यांचं ते पद रद्द करून त्यांची बदली दुसरीकडे करण्यात आलेली आहे। काही वेळा फक्त 1 ते 2 महिनेच त्यांना पदावर ठेवण्यात आलेला आहे। परंतु या बदल्या आहेत त्या बदल्यांचा इतिहास सुद्धा तसाच परखड आहे, कारण त्यांनी केलेली जी कामे आहेत त्यामुळेच त्यांच्या बदल्या या करण्यात आलेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल त्यांनी अशी कोणती वाईट कामे केली होती की त्यांच्या बदल्या करण्यात आल्या? तर त्यांनी वाईट कामे केले नव्हते, तर आत्ताचं युग हे असं आहे की जे प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी कामे करतात, जे फक्त लाच घेण्याच्या मागे पळत नाहीत, अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा अशाच अधिकाऱ्यांबद्दल ठोस पावले ही उचलली जातात आणि त्यामधलं एक नाव आहे ते म्हणजे तुकाराम मुंडे। तुकाराम मुंडेंच्या आतापर्यंतच्या बदल्या किती झाल्या, त्यांच्या बदल्यांचा इतिहास नेमका काय आहे, त्यांच्या बदल्या का करण्यात आल्या, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची बदली होईल त्या ठिकाणी त्यांनी असे कोणते निर्णय घेतले, तिथून त्यांची बदली काही राजकीय नेत्यांनी, काही राजकीय पुढाऱ्यांनी केली आणि तोच इतिहास आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे, कारण समाजात असा अधिकारी होणं हे दुर्मिळ आहे, कारण असा अधिकारी लाखात एक होतो आणि ते नाव आहे तुकाराम मुंडे साहेब। आणि म्हणूनच यांच्या बदल्याचा इतिहास आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच मोलाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण प्रत्येकाला या अधिकाऱ्याच्या बदल्यांची पार्श्वभूमी माहीत असणं हे गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। तर वेळ न घालवता पाहूयात तुकाराम मुंडे यांच्या बदल्यांचा इतिहास नेमका काय आहे तो। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय मोलाची माहिती। तर तुकाराम मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील तारसून या छोट्याशा गावात झाला आणि या गावामध्ये एक छोटंसं शेतकरी कुटुंब राहत होतं। या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना ते आठवड्यातले जे सुट्टीचे दिवस असायचे ते सुट्टीचे दिवस तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकायला जायचे आणि त्या पैशातून ते शिक्षण पूर्ण करायचे। ते कलेक्टर होण्याची इच्छा ही त्यांची नसून त्यांच्या भावाची होती। भावाची इच्छा अशी होती की त्यांना कलेक्टर व्हायचं, त्यांच्या भावांना कलेक्टर व्हायचं होतं, परंतु त्यांना परिस्थितीमुळे नाही होता आलं, म्हणून त्यांनी ती इच्छा आपल्या भावाला म्हणजेच तुकाराम मुंडे यांना बोलून दाखवली आणि त्या एका शब्दावर ते अधिकारी झाले। तुकाराम मुंडे यांचा जन्म 3 जून 1975चा त्यांचा जन्म आणि 2005 ते पासआउट आहेत, म्हणजेच IAS अधिकारी आहेत। 2001 साली ते MPSC पास झाले, तर 2005 साली ते देशामध्ये 20व्या क्रमांकाने UPSC सुद्धा त्यांनी पास केली आणि त्यानंतर त्यांचा खरा इतिहास चालू झाला आणि तोच इतिहास काय आहे तो पाहूयात। 2005च्या बॅचचे UPSC उत्तीर्ण, देशात 20व्या क्रमांकाने UPSC उत्तीर्ण झाले। ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थ उपजिल्हाधिकारी म्हणून 1 ते 2 महिने ते पदावर राहिले। त्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात बदली झाली। तेथेही ती 4 महिने काम केले। त्यावेळी त्यांनी वाळू माफियांवरती अशी कडक कारवाई केली की 4 महिन्यातच त्यांची पुन्हा बदली तेथून करण्यात आली। देवेंद्र फडणवीस आमदार असताना जानेवारी 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे CEO झाले। तेथेही त्यांनी शाळेत न जाणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई केली। स्थानिक नेत्याशी संघर्ष झाला, त्यामुळे त्यांना तिथे 14 महिनेच राहता आले आणि त्यानंतर त्यांची पुन्हा बदली करण्यात आली। त्यानंतर मार्च 2009 मध्ये आदिवासी विकास विभाग आयुक्त म्हणून त्यांनी 4
महिने पदावर काम केले आणि पुन्हा 4 महिन्यानंतर त्यांची बदली करण्यात आली। त्यानंतर जुलै 2009 मध्ये वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली। तिथेही त्यांनी 11 महिने काम केले आणि पुन्हा त्यांची बदली ही जून 2010 मध्ये करण्यात आली। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1 वर्ष त्यांनी ठाणे येथे काम बघितले आणि त्यानंतर जून 2011 मध्ये जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिले आणि तिथे त्यांनी 1 वर्ष आणि 3 महिने काम केले। त्यानंतर सप्टेंबर 2012 मध्ये मुंबईत विक्रीकर सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि इथे त्यांनी 2 वर्ष 2 महिने काम केले। विशेष म्हणजे सर्वात जास्तीचा कालावधी होता हा मुंबईत विक्रीकर सहआयुक्त म्हणून त्यांनी काम केलेला। त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये ते पुन्हा 10 वर्षांनी सोलापूरला आले, जिथे त्यांनी पहिलं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेतलं होतं। तिथे ते पुन्हा 10 वर्षांनी आले आणि 1 वर्ष 6 महिने त्यांनी तिथे काम केलं। त्यानंतर पुन्हा त्यांची बदली झाली। मे 2016 मध्ये ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त झाले। तिथे त्यांनी अवैध बांधकाम किंवा नियमबाह्य कंत्राटदारांवर कारवाई केली। त्यामुळे तेथे सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंडेंविरोधात अविश्वासीय ठराव आणला आणि अवघ्या 10 महिन्यातच त्यांची पुन्हा तिथून बदली झाली। मार्च 2017 मध्ये पुणे महानगर परिवहन मंडळाचे CEO म्हणून सूत्र स्वीकारली आणि त्यानंतर तिथे त्यांनी 11 महिने काम केले। 11 महिन्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांची नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली। तिथेही त्यांना 9 महिनेच कामावर राहता आले। त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये महिन्यातच त्यांना मंत्रालयामध्ये नियुक्ती मिळाली। नियोजन विभागाच्या सहसचिव म्हणून नियुक्ती मिळाली, पण अवघ्या 1 महिन्यातच पुन्हा त्यांची बदली करण्यात आली। डिसेंबर 2018 मध्ये मुंबईतच एड्स नियंत्रण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आणि तिथे त्यांनी 1 वर्ष 1 महिना काम पाहिलं। त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पुन्हा त्यांची बदली ही नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला आणि त्यानंतर 20 कोटी रुपयांच्या चेकसाठी एवढा मोठा राजकीय वाद झाला की केवळ 7 महिन्यातच त्यांची बदली पुन्हा करण्यात आली। त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आली। तिथेही त्यांना 5 महिनेच काम करावे लागले। त्यानंतर 2021 जानेवारीमध्ये राज्य मानवाधिकारी आयोग नियुक्ती त्यांची झाली। तिथेही त्यांनी 1 वर्ष 8 महिने काम केले। त्यानंतर सप्टेंबर 2022 साली बदली झाली, ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आरोग्य सेवा आयुक्त म्हणून झाली आणि तिथे त्यांना फक्त 3 महिनेच काम करावं लागलं। त्यानंतर 24 नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या काळात सरकारने त्यांना वेटिंग लिस्टवरती ठेवलं होतं, म्हणजे त्यांच्या हाती कोणतेही पद नव्हतं तर वेटिंग लिस्टवरती ठेवलं होतं। त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तिथे त्यांनी 2 महिने काम केले। त्यानंतर जुलै 2023 मध्ये पुन्हा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्त झाली। तिथे 11 महिने काम केले। त्यानंतर जून 2024 मध्ये मुंबईत असंघटित कामगार विकास आयुक्त म्हणून 1 वर्ष 2 महिने त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा बदली करण्यात आली ऑगस्ट 2023 मध्ये ऑगस्ट 2025 मध्ये। आता ऑगस्ट 2025 मध्ये ते दिव्यांग कल्याण विभाग आयुक्त झाले आणि फक्त 8 महिने ते कामावरती रुजू राहिले। त्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक निर्णय घेतले। बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र यावरती कारवाई केली, म्हणजे बरेच अधिकारी सुद्धा झालेले आहेत बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेऊन। अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी कारवाई केली आणि त्यामुळे त्यांना त्या पदावर फक्त 8 महिने ठेवलं आणि 31 मार्च 2026 ला पुन्हा त्यांची बदली केली। मदत आणि पुनर्वसन विभागाचे
प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते तिथे रुजू होण्याअगोदरच त्यांची नियुक्तीसुद्धा सरकारने केली. त्यानंतर 19 मे 2026ला त्यांची नियुक्ती आत्ता सध्या जे त्या पदावर आहेत त्या पदाची नियुक्ती केली, ती म्हणजे अन्न आणि औषध प्रशासकीय विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशी 25वी बदली त्यांची करण्यात आली. आता ही बदली कधी होईल सांगता येत नाही, परंतु जनता या पदाच्या मागे भक्कमपणे उभा आहे, कारण त्यांनी अन्न व औषध प्रशासनामध्ये विभागामध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत आणि अन्नामध्ये औषधांमध्ये ज्या भेसळी होतात त्यासुद्धा दूर व्हाव्या यासाठी अनेक दुकाने सील केलेले आहेत, अनेक फॅक्टरीसुद्धा सील केलेल्या आहेत. सो 2005 पासून आत्तापर्यंतचा हा तुकाराम मुंढे यांचा बदलीचा इतिहास प्रत्येक सामान्य जनतेपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहितीसमोर. तोपर्यंत धन्यवाद.